काही करून मी शुभूला त्याची बाईक परत मिळवून देणारच आहे. अरे त्याला 10 नंबर नाही 12 नंबर पाना लाव. त्या गाडी साहेबांना गाडी द्यायची लवकर. हॅलो. हा हॅलो, बोला मॅडम. हे बघा, गाडी बिघडली असेल तर उद्या घेऊन या गॅरेजमध्ये. आता कामाचा लय लोड आहे. हे बघा, मला बाईक विकत घ्यायची आहे. बाईक हवी आहे? गिअरवाली की नॉन गिअरवाली? नाही नाही, मला शुभूची बाईक हवी. शुभू? कोण शुभू? म्हणजे शुभंकर. अच्छा अच्छा. अहो पण शुभूची गाडी तर मी विकली की, आणि त्याचं त्याला पैसे बी दिलं. हो ते माहितीये मला, म्हणूनच मला तीच बाईक परत हवी आहे. बरं तुम्ही कोण मॅडम बोलाले? मी श्रावणी विश्वंभर राजे शिर्के. मला तुमचा नंबर शुभूची बहीण सानिकाने दिला. हो, तुम्ही मिनिस्टर साहेबांची मुलगी बोलताय का? हो. अहो मॅडम, पण ती गाडी आता मिळणं शक्य नाही बघा. हे बघा, प्लीज काही करा, पण मला ती बाईक हवी आहे, प्लीज. अहो मॅडम, मी शुभूकडनं गाडी विकत घेतानाच त्याला सांगितलं होतं ही गाडी परत मिळणार नाही म्हणून. नाही नाही, सगळं बरोबरच आहे तुमचं, पण मी रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज मला ती बाईक परत हवी आहे. बरं ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला डबल पैसे द्यावं लागतील. 2 लाख रुपये. 2 लाख? अहो पण तुम्ही शुभूला तरी 1 लाख दिले होते. अहो मॅडम, आता ज्याला गाडी दिली त्याला बी मानवावं लागेल ना, आणि त्याला बी दुसऱ्या गाडीची जोडणा करून द्यावी लागेल. आता कुठून आणू मी पैसे? काय झालं मॅडम, बाईक पाहिजे ना? हो, मला पाहिजे बाईक. मी तुम्हाला नंतर फोन करते. हा, पण मला हवी आहे बाईक. काय करू? कुठनं आणू मी एवढे पैसे? माझ्याकडे माझं असं काहीच नाही. त्या बांगड्या होत्या, त्या विकून देता आले असते पैसे, पण आत्याने त्या घेतल्या. मोक्षाला विचारते मी. एवढी मोठी अमाऊंट मोक्षाकडे मागणं काही बरोबर दिसणार नाही. काय करू मी? मोक्षाच्या सासरच्यांचा मोठा बिझनेस आहे, आणि त्यांनी मोक्षाला पण स्वतःचा बिझनेस उघडून दिलाय. एक काम करते, मी मोक्षाला तिच्या बिझनेस मध्ये काही मदत करता येईल का ते बघते, आणि मग तिच्याकडनं 2 लाख रुपये उसने घेते.